तारीख होती 19 जून 2020. कोरोना महामारीमुळे देशभरात कडक लॉकडाऊन लागू होता. त्याच दिवशी संध्याकाळी तामिळनाडू राज्यातील तुतुकुडी जिल्ह्यातील साताकुलम येथील मार्केटमध्ये एक घटना घडली. इथं पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांचं मोबाईल दुरुस्तीचं छोटं दुकान होतं. पण लॉकडाऊन नियमाप्रमाणे जी वेळ होती त्या नियोजित वेळेपेक्षा त्या दिवशी दुकान 10 मिनिटं जास्त वेळ उघडलं राहिलं. त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दुकान बंद करण्याची घोषणा केली आणि यावरून पोलीस आणि पी जयराज यांच्यात थोडा शाब्दिक वाद झाला. काही क्षणातच हा वाद बराच चिघळला आणि पोलिसांनी पी जयराज यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं. वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी कळाल्यावर मुलगा जे बेनिक्सही लगेच पोलीस स्टेशनला पोहोचला. पण तिथं पुन्हा वाद झाला आणि परिस्थिती जास्त बिघडली. पोलिसांनीही मग रागाच्या भरात दोघांनाही लॉकअपमध्ये बंद केलं. पण यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे घडलं ती फक्त एक साधारण घटना नव्हती, तर सगळ्या तामिळनाडूला आणि देशाला हादरवणारी क्रूरता होती. कारण पोलिसांनी बाप लेकाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत दुर्दैवाने दोघांचाही जीव गेला. पण आपल्या न्यायव्यवस्थेने कायद्यापुढे खाकी अपवाद नाही हे दाखवून दिलं. या गंभीर प्रकरणात सहभागी असलेल्या 9 पोलिसांना दोषी ठरवत मद्रास उच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पण या प्रकरणात न्यायालयाने निकालात नेमकं काय म्हटलं आहे, दोषी पोलिसांनी वडील आणि मुलासोबत नेमकं काय केलं होतं, हे प्रकरण नेमकं काय आहे, हा सगळा घटनाक्रम समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात आधी बघू नेमकं घडलं काय होतं. तमिळनाडूमधील तितुकोरीन म्हणजेच थुत्तुकुडी जिल्ह्यातील सांताकुलममध्ये पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स हे एपीजी मोबाईल्स नावाचं दुकान चालवत होते. पण जून 2020 मध्ये कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केला होता. पण दुकान बंद करण्याच्या वेळेवरून 58 वर्षीय पी जयराज यांचा 19 जूनला पोलिसांशी शाब्दिक वाद झाला. कोविड काळात लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं. वडिलांना पोलिसांनी अटक केल्याचं मुलगा जे बेनिक्सला समजलं आणि तोही सांताकुलम पोलीस ठाण्यात पोहोचला. पण तिथेही वाद झाला. यामुळे पोलिसांनी वडील पी जयराज आणि मुलगा जे बेनिक्स यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. पुढे 21 जूनला दोघांनाही कोविड पट्टीच्या कारागृहात पाठवण्यात आलं आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला. कायद्याचे रक्षक असणारे पोलीसच भक्षक बनले. पोलिसांनी दोघांनाही पोलीस कोठडीत अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यामध्ये जे बेनिक्स यांच्या छातीत दुखू लागल्यानं ते खाली कोसळून पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कोविड पट्टीच्या सरकारी दवाखान्यात भरती केलं. पण 21 जूनच्या रात्री 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासातच वडील पी जयराज यांना बरं वाटत नसल्यानं त्यांनाही दवाखान्यात भरती केलं. पण 22 जूनला पहाटे 5 वाजता त्यांचाही मृत्यू झाला. आणि मृत्यूच्या या घटनेनंतर घरच्या लोकांनी, नातेवाईकांनी सांताकुलममध्ये निदर्शनं केली. कारण या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर ते रस्त्यावर पडले आणि यामुळे त्यांना अंतर्गत दुखापत झाली असं एफआयआरमध्ये पोलिसांनी म्हटलं होतं. पण या घटनेनंतर तामिळनाडूमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. यामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि न्यायाच्या मागणीने जोर धरू लागली. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आणि मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि सीबीआयकडे तपासाचे निर्देश दिले. सीबीआयने लागलीच तपास सुरू केला आणि या गुन्ह्याची उकल होत गेली. कारण या प्रकरणात एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांताकुलम पोलीस स्टेशनचे इंचार्ज जे श्रीधर यांच्या व्यतिरिक्त 2 सब इन्स्पेक्टर आणि 8 कॉन्स्टेबल असे एकूण 10 पोलिसांना अटक केली आणि सीबीआय चौकशीत सगळ्यांची उकल झाली. यामुळे मदुराईतील सेंट्रल जेलमध्ये सगळ्या आरोपींना ठेवण्यात आलं. या आरोपीपैकी पोलीस इन्स्पेक्टर असणारे पालदुराई यांचा ऑगस्ट 2020 मध्ये कोविडमुळेच मृत्यू झाला. पुढे सीबीआयने तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणात 2 भागात 24 ते 27 पानांचं चार्जशीट दाखल केलं. यामध्ये आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पुढे या प्रकरणाची सुनावणी मदुराईचे पहिले अतिरिक्त न्यायाधीश यांच्या सत्र न्यायालयात झाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही मृत्यू नैसर्गिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. कारण सीबीआय तपासात पोलिसांनी हा गुन्हा जाणूनबुजून केला होता हे सिद्ध झालं होतं. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन फेटाळला.
तर CBI आणि कुटुंबियांनी सगळ्या आरोपींना मृत्यूदंडाची मागणी केली आणि अखेर 6 वर्षांनी म्हणजे 6 एप्रिल 2026ला मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मधुकुरन यांनी हा निकाल देताना कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले की पोलिसांनी दोघांना मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केले होते. ही मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली आहे. ते पुढे असंही म्हणाले की न्यायालय या प्रकरणाकडे असाच कानाडोळा करू शकत नाही. सुधारण्याची संधी देऊन देखील ते सुधारले नाहीत. त्या दोघांवर हल्ला फक्त याच कारणासाठी करण्यात आला होता की त्या दोघांनी कोरोना काळात मोबाईल दुकान जास्त वेळ उघडं ठेवलं होतं. जर मद्रास हायकोर्टाने स्वतः जर या प्रकरणाची दखल घेतली नसती तर त्या दोघांचे मृतदेह दफन होण्याआधीच या प्रकरणालाच पुरून टाकण्यात आलं असतं. या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिसांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना माफ करता येणार नाही, कारण वय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्यांची शिक्षा कमी करता येणार नाही. सगळे गुन्हेगार हे शिक्षित आहेत आणि त्यांनी एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जन्मठेप पुरेशी नाही. तर प्रत्येक दोषीच्या शिक्षेचा तपशील वाचून दाखवताना न्यायाधीश असंही म्हणाले की दोषी असा विचार करू शकतात की हे गुन्हेगारी कृत्य करून ते 14 वर्षांनी तुरुंगातून सुटून जातील, पण न्यायालय असं होऊ देणार नाही. त्यामुळे न्यायालयाने पोलीस निरीक्षक S. श्रीधर, उपनिरीक्षक P. रघु गणेश, K. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल S. मुरुगन, A. समुद्राई आणि कॉन्स्टेबल M. मथुराज, S. चेल्लारुई, X. थॉमस फ्रान्सिस आणि S. वेलुथ्रुम या सगळ्या गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. आणि कोविड काळात देशभरात गाजलेल्या या प्रकरणात निकाल देऊन वडील आणि मुलाला न्याय दिला. आणि अशा प्रकारे भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. पण आता सगळ्यात 9 दोषींना सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणार आहे. त्यामुळे या सगळ्या दोषींनी जर अपील केलं तर काय निर्णय होणार हे येत्या काळात बघावं लागेल. पण न्यायालयाने दिलेल्या या निकालाने मात्र खाकी वर्दीमधल्या 9 भक्षकांना फाशी देऊन पोलिसांसाठी कायदा अपवाद नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.